आज अमरावती युवक काँग्रेसतर्फे आम्ही सगळेजण माननीय पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आज आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये अवैध धंदे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणजे मग ती गांजा विक्री असो, एमडी ड्रग्ज विक्री असो, की गुटखा विक्री असो, त्याचप्रमाणे जे आता शहरामध्ये जो ऑनलाईन जुगार सुरू झालेला आहे, हे धंदे अमरावतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। आणि त्यावर कळस म्हणजे आता एका आमदारांच्या घरासमोर त्या वादातून चाकू हल्ला झालेला आहे। म्हणजे की या शहरातील सगळे लोकप्रतिनिधी झोपेचं सोंग घेत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरात चायना चाकूची विक्री, मारामारी, खुनाचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत। म्हणजे चक्क पोलीसवाल्यांची हत्या करण्यापर्यंत आज गुन्हेगारांचं मनोबल वाढलेलं आहे। आणि आपण बघितलं की या धंद्यांना आता कोणाचं संरक्षण आहे हे ते वेगळं सांगायची गरज नाही। म्हणजे फक्त कुठेतरी कारवाई होते आणि नंतर सगळे धंदे परत सुरू होतात, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे। त्यात अमरावतीचे जे आमदार विधान परिषदेत सांगतात की अमरावती ही क्राईम कॅपिटल झालेली आहे। म्हणजे याचा अर्थ असा की एक आमदाराचं या गुन्हेगारांना संरक्षण आहे आणि एक आमदार या गुन्हेगारांपुढे या अवैध धंद्यांपुढे हतबल झालेले आहेत। त्यामुळे आता अमरावती शहराला वाली कोण अशी भावना नागरिकांमध्ये आहे। तर तात्काळ अमरावतीचं जे शांततावादी शहर म्हणून जे सगळीकडे नावलौकिक आहे हे टिकवण्याकरिता आता पोलीस प्रशासनाने ताबडतोब कडक पावले उचलावी आणि हे अवैध धंद्यांना लगाम घालावा अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।